काला चंपायति षष्ठी स्थित भवति जायते नाम मार्तंडा सर्वस्थितायति सर्वानाम खंडेरायादि नमो नमा वारी हो वारी माझ्या मल्हारी वारी दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलता सुर रुळत चरण तळी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे। या अभंगाद्वारे नामदेवराय दुःख निवृत्तीचं साधन नमूद करतात। दुःख नाही असा जगात माणूस नाही, काही ना काही दुःख आहे। या विश्वाच्या मालकाने अशी सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीतल्या एकाही जीवसृष्टीतल्या व्यक्तीला कसल्याही प्रकारचा अहंकाराचं गंडल येऊ नये म्हणून कुठं ना कुठं फासा देऊन बांधून ठेवलेला आहे। काही ना काही दुःख आहे। दुःख नाही असं जगात औषध नाही, त्या दुःखावर उपाय नाही असं औषध नाही असं नाहीये, पण ते आपल्या प्रारब्धानुसार प्राप्त होत नाही। आणि एखादी औषधी जर प्राप्त झाली तर ती एखाद्याला पेलवत नसेल, पेलवली जरी तरी ती सहन होत नसेल। मला असं वाटते अशा काही औषधी आहेत आजाराचं निदान करून वैद्यानं जरी दिल्या तरी त्या औषधीला त्या व्यक्तीचं शरीर साथ देत नाही। आज औषधावर काय बोलावं, औषधातलं रत्न चित्र उभं आहे बसलेलं आहे। डॉक्टरांना विचारावं साहेब तुम्ही औषधी दिली पण ते बरं होत नाही। राजे हो, आम्ही दिलेली औषधी आजाराचं निदान करून दिली पण त्याचं शरीर त्या औषधी सहन करत नाही, त्याला आम्ही काय करणार आहेत? असे काही औषध आहेत। पण आज जे औषध नामदेवराय आपल्या पुढे नमूद करतात ते कोणालाही कसल्याही प्रकारचा, मला असं वाटतंय उशे साहेब, त्याचा साईड इफेक्ट सुद्धा नाही। बरोबर आहे शब्द, त्याचा दुष्परिणाम नाही। सर्वांना रुचेल पचेल झेपेल पेलावेल या परिस्थितीतलं औषध आहे। हे कशाला बोलतात ते महिला? कधी कधी काय होतं माहितीये का, 200 हत्ती सांभाळता येतात पण 2-3 शेळ्या सांभाळायला जड जातो कधी कधी। विठाला 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 अहो माणसं उन्हात बसलेत तरी कलकल नाही, यांना सावलीत बसू नये इतकं काय? हे कशाला आलत्या बरं इथं अलीकडे? इथं का मतदान होतं का? टाकून चालल्यात आता, यायचंच नाही ना मधामध्ये। विठाला 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 अत्यंत सोपा आणि सुलभ औषध आहे। पाहता श्रीमुख गोविंदाची, विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं। एक जण म्हणे महाराज पंढरपुरात गेल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातंय, याबद्दल दुमत नाही, आम्ही नामदेवरायाच्या शब्दावर ठाम आमचा विश्वास आहे, पण पंढरपूरला जाण्यासाठी पैसे नाहीत। इथं बसलेल्या कोणीही व्यक्तीनं सत्सद विवेक बुद्धीनं हात वरी करावं, त्यांनी सांगावं मला पंढरपूरला जाण्यासाठी पैसे नाहीत, मरेपर्यंत वाऱ्या करण्यापुरते पैसे आजच तयार होतील।
5-25 वाऱ्यापुरते तर मास सारखा भिकारचोट देईल. रोज 2 गावचं खातो मी, तरी कुठं घरचं खातो. फक्त क्वालिटीचा भिकारी आहे, इतकाच फरक आहे. मी देईल 5-25 वाऱ्याची. इथं तर मोठमोठाले इंद्र बसलेले आहेत. म्हणजे पंढरपूरला जाण्यासाठी पैशाची अडचण नाही. राहिला प्रश्न खाण्याचा, गळ्यात तुळशीची माळ असावी, वारकऱ्याचा पेहराव असावा, खांद्यावर पताका असावी धर्माची, आणि भूक लागेल त्या गावात गेल्याच्या नंतर गावात सर्वात मोठं श्रीमंत घर बघावं ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे. अशा दारात जाऊन त्यानं मधुकरी म्हणून एकदा नुसता आवाज टाका. ज्या घरात स्वयंपाकासाठी 5-25 बायका असतील त्या घरातली मालकीन त्याला गावरान तूप लावून चपाती वाढील. इतकी संप्रदायाचा दर्जा मोठा आहे, व्याप्ती मोठी आहे. खाण्याचाही प्रश्न मिटला. आणि ते मुख बघितल्याच्या नंतर तिथं काही विधी नाहीत. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. वर्णन गोकुळातले, पण आपल्यासाठी गोकुळ आता पंढरी आहे. पंढरी आपल्यासाठी गोकुळ. हे मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते. पाहता श्रीमुख गोविंदाचे, एवढं त्या मुखात ताकद आहे. कसा तर रंगणी रांगत गुलगुला बोलत. तो अंगणात रांगायला लागलेला आहे, अत्यंत गोड बोलतोय. श्रुतीनं प्रश्न केला नामदेवरायला, पूजनीय गुरुवर्य नामदेवराय, रांगायला लागला त्या अर्थी लहान आहे, बालक आहे, आणि चिमुकल्या बालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातंय असं तुम्ही कसं म्हणता? अष्टादश संतांपैकी एका संतांनी श्रुतीला सांगितलं, बाई ते दिसायला जरी लहान असेल ना तरी पण मोठमोठाली राक्षस त्यांनी बालपणातच मारली. काग बग रिठा मारली, काग बग रिठा मारिली बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. मोठमोठाली राक्षस बालपणात मारली ही त्याची ख्याती. आसूर रुळत चरण तळी, नामा मने हाती लोनियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया. त्याच्या हातात लोण्याचा गोळा आहे, उंडा आहे. लोणी हे कोमलतेचं प्रतीक आहे, आणि चित्त हे माणसाचं कोमल असतं. जितक्या कोमल चित्तानं आपण विश्वाच्या मालकाकडे बघू तितका मऊ लोण्यासारखा आपल्याला तो आकर्षित होत असतो, आपल्याकडे येत असतो. हे लोणीच त्याच्या हातात त्याच्या करताय की अशा अवस्थेतल्या लोकांनी माझ्याकडे या. बरबटलेली इकडं तिकडं थुत्र घालणाऱ्या नालायकांनी माझ्याकडे येऊ नका, हे त्याचा संदेशच आहे त्या लोण्याचा. विठाला 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 वेदाच्या श्रुती असणाऱ्या गोपी त्याच्या चेहऱ्याकडे बघून भुलून गेल्या. त्या अर्थी त्या चेहऱ्यावरचं तेज किती असेल, ते नाविन्य किती असेल, ते वैभव काय असेल, अधिकार काय असेल त्या चेहऱ्याचा. तुम्ही जेवढे आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला विठाला. परंपरेनं चालत असलेला भव्य दिव्य असा नामयज्ञ. या नामयज्ञामध्ये अन्नपूर्णेचं सुद्धा फार मोठं अधिष्ठान आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त प्रसाद घेऊन जातो. असं एवढं अन्नपूर्णेचं जाज्वल्य वास्तव्य या पवित्र स्थळावर आहे. एवढ्या डोंगराळ भागामध्ये, ह्या माळरानामध्ये एक प्रतिपंढरी निर्माण केली. स्वर्गीय वैकुंठवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी, कैलासवासी गुरुवर्य कृष्णाजी बाबा योहारे, एक सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन, धर्मनिरपेक्ष रत्न वारकरी संप्रदायातलं अशा पावन महात्म्यानं निर्माण केलेलं हे अस्तित्व, ही प्रतिपंढरी आपल्यासाठी. त्या महात्म्याच्या समाधीला वंदन करतो. फार मोठ्या रत्नाच्या सानिध्यात घडलेलं रत्न.
वैकुंठवाशी कडकडीत ज्यांचं वैराग्य होतं असे सद्गुरू गुरुवर्य जयराम बाबा. माधव महाराज मगर सुरजखेडकर म्हणायचे, अरे एखाद्याला मारुतीरायाची भेट झाली नसल तर काही काळजी करू नका, दुःख मानू नका. आळंदीला गेल्या सिद्ध बेटात गुरुवर्य जयराम बाबाकडे बघा, तुम्हाला मारुतीराय भेटल्याची प्रचिती येईल. एवढं कडकडीत वैराग्य. उशे साहेब महाराज जगात खूप असतील, पण ज्या साधूने स्वतःचा चेहरा आरशात जीवनभर पाहिला नाही त्या व्यक्तीचं नाव आहे वैकुंठवासी सद्गुरू जयराम बाबा. कडकडीत वैराग्य. अशा पावन साधूच्या सानिध्यात ज्यांचं जीवन गेलं असे आदरणीय कृष्णाजी बाबा व्यवहारे, पुनश्च एकदा त्यांना प्रणाम करतो, त्यांच्या अधिष्ठानाला, त्या समाधीला. कार्यान्वित आता गोभक्त हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज शास्त्री हे आधिपत्य सांभाळतात. गौपासक आहेत. गोमातेचं इथं अधिष्ठान आहे. गुरुवर्य प्रभाकर महाराज तुम्हाला सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो, प्रणाम करतो. उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य, दोन म्हणता येणार नाही, इथं 5-25 मृदंगाचार्य असतील. तुम्हा सर्वांना इंद्रस्वरूप मृदंगाचार्यांना साष्टांग प्रणिपात करतो. पाठीमागे असलेली ही गानगंधर्व, गान कोकिळा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या भक्तीचा सुगंध आहे. आणि त्या पवित्र या महाराष्ट्राच्या मातीत धरवळत असलेला भक्तीचा ज्ञानोबाराय तुकोबारायचा सुगंध, हा सुगंध यांच्यावरती पडला आणि ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगवाणीला गोड अशा प्रकारचा स्वर लावणारी ही गुणीजन गंधर्व मंडळी, ही वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आजच्या महाप्रसादाचे यजमान, वैद्यकीय क्षेत्रातले एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय डॉक्टर हुशे साहेब, जालना हॉस्पिटलचे सर्वेसर्वा. यावर्षी त्यांचं मला वाटते दरवर्षी, मागच्याही वर्षी होतं, मी येऊ शकलो नाही. कीर्तनालाच यावा असा काही विषय नाही, आमंत्रण मला असतंच. आदरणीय डॉक्टर साहेबांचं महाप्रसादाचं आयोजन आहे. चांगल्या ठिकाणी अर्थ खर्चीला पाहिजे. मला एक जण भेटला, महाराज माझ्या मुलीचा वाढदिवस मी गोव्यात केला आणि 19 लाख रुपये खर्चिले गोव्यात. त्याला वाटलं गिरगावकर साधा सोबा धोत्रावरला असा गबळ्यात माणूस आहे, आणि धोत्रावरले येडेवणीच समजी तिथनं माणसं. हे जरा जुरा पॅन्टी घालणाऱ्याला त्या जंगळलेल्या महिन्यात त्याच्या बायकात होत नाही, तर त्याला तांब्यात इस्तू टाकून इस्तरी करतेत आणि त्याला धोत्रावाले येडगळच वाटते. ती एका हराम खोराला सांगितलं, नालाय का धोत्राला साधं समजितोय रे भडव्या, धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय भारतातली नोट चलत नाही, जरा हिशोबात राहत जाय. विठाला विठाला मला सांगितलं, महाराज 19 लाख रुपये गोव्यात माझ्या मुलीच्या वाढदिवसाला खर्च केला. वा वा वा, चांगली मुलगी होईन तुई. कस काय म्हणलं, गोव्यात तिचा वाढदिवस केला म्हणल्यावर चांगल्या ऑर्केस्ट्रात भाग घेईल, दुसरं काय करील ती? का कलेक्टर होणार आहे, का तहसीलदार होणार आहे, का डॉक्टर होणार आहे? कारण जिथं नुसत्या रिकाम्या बाटल्यात पडलेल्या ट्रकनं दिसत्यात, अशा जवळ वाढदिवस केला म्हणल्यावर किती. पहा, हे संपत्तीचा माज आलेली माणसं असतात. विश्वाच्या मालकानं दिलेली संपत्ती धर्म कार्यामध्ये खर्च करावी, तो बुद्धिवाद, तो युक्तिवाद डॉक्टर हुशे साहेब तुम्हाला विश्वाच्या मालकाने दिला. आणि अशा पवित्र तीर्थावर तुमची संपत्ती प्रसादाच्या स्वरूपात खर्च करता, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आजचे यजमान मला असं वाटतं ज्यांनी मला ओटीत घेतले, हो, दीपकराव जाधव असतील आणि रामूजी लगामे, बरोबर आहे ना? दीपकराव जाधव आणि रामूजी लगामे आजचे ते. दीपकजी, बरं, दीपकराव शिंदे आणि रामभाऊजी लगामे
ह्याही यजमानांना कोटी कोटी धन्यवाद. बऱ्यापैकी मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी आहे. सर्व महाराज मंडळीला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. पंचकृषीतून आलेला श्रोतावर्ग आमच्यासाठी सर्वात मोठा वक्त्याचा देव जर कोणता असेल तर श्रोता आहे. एक जण म्हणला महाराज सगळे ग्रंथ पाठ आहे पण कोणीच मग ऐकत नाही. मग सांग पपेश माईला. तर ती पपेश माय बी ती बी कदरली म्हणला, ती बी मग ऐकणं नाही. मग वक्त्याचा देव असतो श्रोता. म्हणून 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी लिहून ठेवलं, किती जरी अभ्यास केला असेल कीर्तनकारांनी, भागवतकारांनी, रामायणकारांनी, शिवपुराणकारांनी, प्रवचनकारांनी, तर त्याच्या समोरचा श्रोता हा प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो याचं भान ठेवून बोललं पाहिजे. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, तुम्हा भगवान शिवस्वरूप समजून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. या प्रसिद्धी प्रमुख या कॅमेऱ्यावाल्यालाही धन्यवाद. माझ्या लग्नात एकही नव्हता. विठाला वैद्यकीय क्षेत्रातील एक गायनी क्षेत्र आदरणीय अंजली ताईसाहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जात आहे. एवढं मोठं ते मुख सुंदर, इतकं मोठं मुख सुंदर, इतकं सुंदर, इतकं सुंदर की बघायचंच काम नाही. मला सांगा, थोडासा अभ्यास असणारी माणसं तर्कवादी असतात डॉक्टर साहेब. थोडासा बुटकभर पाणी ज्यांच्याकडे आहे का ते दुसऱ्याला आंघोळ घालायला जातात, पण त्याच्या लक्षातच नाही मी सकाळी ब्रश केला नाही. असं होतं कधी कधी. बरं, एक थोडासा अभ्यास असणारी माणसं तर्काच्या आश्वावर घोड्यावर बसत असतात. ते नाना प्रकारचे तार्किक खूप खूप प्रश्न निर्माण करतात. महाराज किती मोठे ज्ञानी, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, भाषा 56 भाषा येत होत्या. आणि एवढा ज्ञानाचा सागर असणारी ज्ञानोबर आहे, एका मतार ठाम आहेत की ते मुख बघितल्याच्या नंतर मला सुख प्राप्त होते. रूप पाहता लोचने, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, माऊली महावैष्णव साजनी हा शब्द बुद्धीला म्हणतात. हे बुद्धिमाते, विश्वात मी किती पाहिलं ग, पण असं माझं मन, माझे डोळं, माझं चित्त तिथं स्थिर झालंय आणि आनंद वाटतोय ते फक्त रूप पाहिल्याच्या नंतर. पाहता श्रीमुख डोळ्याची भूक,
सुख सुखावले सुख, सुख सुद्धा सुखावते ते मुख पाहिल्याच्या नंतर. डोळियाची भूक नवजे माझ्या, इतकं ते रूप सुंदर आहे. पाहिलिया वेध लावी बैशे जीवी जडोने, पाहिल्याबरोबर वेध लागते तितकी त्या रूपामध्ये नाविन्यता आहे. एवढं सौंदर्य आहे, एवढी मोठी व्याप्ती आहे. आणि ते मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते. पण प्रश्न आहे श्रुतीचा, दुःख गेले कोणाचे? संत शिरोमणी नामदेवरायाला श्रुती माता विचारते, कोणाचे दुःख गेलेत? वारकरी संप्रदायामध्ये पुराणाला गळ्यात बांधले, पहावे पुराणे विचारोनी. एखाद्या वेळेस वेदाच्या विरोधात नाहीत, वेदानिंदी तो चांडाळ, शास्त्राच्या विरोधात नाही, पण कधी कधी शास्त्राने 5 ठिकाणी चुकीच्या माणसाला पण पोटात घातलं. म्हणून वारकरी संप्रदायातल्या ठराविक लोकांनी शास्त्राला बाजूला केलं नाही, पण जरासं बाजूला शेजारच्या रूम मध्ये जागा दिली. आणि पुराणाचे निर्णय इतके भिडतोड, सडेतोड निर्णय पुराणाचे, ते निर्णय पुराणाचे वारकरी संप्रदायातल्या अधरीव लोकांना आवडले. म्हणून देहूतले मालक म्हणतात, जर विश्वास नसेल तर पहावे पुराणे विचारोनी. एक जण म्हणेन, महाराज शास्त्राच्या विरोधात तुम्ही, मी नाही, माझी काय पात्रता आहे, माझी काय लायकी आहे. पण मोठ्या लोकांचं मत 2-4 ठिकाणी चुकीचं आलं, त्या विरोधात गेलं, याच्याकरता मी उल्लेख केलाय. कधी योग आला तर तेही सांगेल. विठाला विठाला श्रुती आलेली आहे. नामदेवरायानं सांगितलं, माझी माय तुला ऐकायची रूपाची महती. सुदर्शन नावाचा एक व्यक्ती होता. नाव सुदर्शन आहे, उशे साहेब त्याचं. दिसायलाही सुंदर आहे, फार सुंदर, फार सुंदर. इतका सुंदर, इतका सुंदर, इतका सुंदर की त्याच्या रूपाला आग लागो. आग लागो म्हणजे तू जळून जाऊ नये. आपल्याकडे जुनी म्हण, काय रूप आहे हो, आग लागली रूपाला, म्हणजे इतकं रूप नागरेश्वर, इतकं रूप सुंदर. पण एखादी गोष्ट माणसाकडे आली ना, ते माणसं नीट चलत नसते. निसर्गाचा नियम आहे, माणसाकडं भरपूर येत जावा आणि त्यानं जमिनीवर पाय ठेवून चलत जावा. तो विश्वातला फार मोठा शौर्य संपन्न म्हणत असतात. ते काय होतंय, थोडंफार आलं की टाचावरी केल्या, कधी पाय घसरण, कवा फ्रॅक्चर होईल, काही सांगता येत नाही. हिशोबात चाललं पाहिजे. विश्वात 1 नंबरचा सुंदर आहे, त्याच्या इतका सुंदर मदन सुद्धा नाही. दुःखाची निवृत्ती सांगतोय, काय रूपात ताकद आहे. रस्त्याने एक महात्मा चाललेत, साधू चाललेत, साधू. तुम्ही आम्हालाही महाराज म्हणता, हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण महाराज ही व्याख्या फक्त ठराविक लोकांना शोभते. मला तरी नाही शोभत बरं का, म्हणतात लोक, मला नाही शोभत ती. कारण महाराज होण्यासाठी फार वेगळ्या दशेला जावं लागते, फार मोठ्या अवस्थेला पोचावं लागते, तर तो महाराज असतो. आपल्याकडे सवय लागली, हा भजे तळणाऱ्याला पण तळले का महाराज, सवयच लागली. त्याला काय विषय नाही, राहुल भाई काय म्हणतात माणसं, काय विषय नाही त्याला, कोणालाही म्हणते. मला असं वाटतं काही काय पांचटाईनं महाराज शब्दाचं अपभ्रंश करून सगळा मातीत घातला आहे शब्द. कुठं काय लावा त्याच काय मेळच कळत नाही. एक महाराज चाललेत, कोणाला म्हणायचं महाराज? महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपन मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. ह्या अवस्थेत जीवन जगणारी माणसं महाराज असतात. गिरगावकर एखाद्याच्या कीर्तनात बसावून त्याचं नाव नाही घ्यावं, लगेच गिरगावकर म्हणतो, कीर्तन पडलं राव, कीर्तन त्याला जमलं नाही, बसा. म्हणजे पहा, याचं नाव नाही घेतलं की त्याला कीर्तन आवडत नाही. इतकी पान. साधूच्या अवस्थेत कशी येऊ आम्ही, कशी येऊ त्या दशेला? असा एक महात्मा चाललाय, साधी कपडी अंगावर येतं. महात्मा डॉक्टर साहेब दिव्यांग होता.
कमरेत, मानेत, पाठीत वाकलेला आहे, दिव्यांग आहे. शासनानं नवीन शब्द काढलाय. पूर्वी अपंग म्हणायचो, आता दिव्यांग शब्द आहे. नागरे सर दिव्यांग होते. महाराज चालत होते, पण रस्त्याने महाराज चलता चलता सुदर्शनाने एका झाडाखालून बघितलं. त्याच्या मित्राला सांगितलं, पाय ते वाकडं तिकडं चाललंय महाराज, गंध लावलेल्या आहेत, माळा अशा हलत होत्या, गळ्यातल्या तुळशीच्या माळा होत्या, हलत होत्या चलताना, कमरेवर हात टेकलेला. असं फार म्हणजे बिकट अवस्थेत महाराज चालत होते. बघा वाटत नव्हती त्यांची अवस्था. आणि त्या अवस्थेतल्या साधूला हा सुदर्शन हसत होता. मित्र हुशार होता. माणसाला जर मोठं व्हायचं असेल ना, तर जवळ चांगली माणसं ठेवली पाहिजे. त्या माणसाच्या सानिध्यात माणूस बऱ्यापैकी सुधरत असतं. कधी बी लक्षात ठेवा, फुटके दूरनं जेवायला घ्यायचीच नाही. ताटावर फुटका द्रोण असला की चपाती येऊस तर वरण गळून गेलं. ते असं गळालं की ते वरण वाहल्याबरोबर शेजाऱ्याचं धोतर भिजलं. त्याची बायको त्याला भांडत होती, तुम्हाला बसताच येत नाही नीट. ते म्हणले, मी नीटच बसलो होतो ग, पण शेजाऱ्याचा दुरण फुटला आणि वरण माया खाली आलं. म्हणजे याला तर कोरडीच चपाती खावा लागली कुत्र्यावानी, शेजाऱ्याचं धोतर भरलं. इतकी फुटके दुरण नालायक असते. म्हणून शक्यतो फुटक्या दुरणात खाण्यापेक्षा चपाती करून त्याच्यावर भाजी घेतली पाहिजे. फुटके दुरणं कामाची नसते. चांगली माणसं सोबत असं. रावणाला सगळी लोक नाव ठेवतात, पण रावण उंचांकतच का होता याचं एकमेव कारण होतं, रावणाकडे 127 लोक विद्वान होते. काय होतं माहिती का, आपल्याला मोठं व्हायचं असेल तर चांगल्यांना जवळ बोलव जा, आणि चांगले आपल्याकडे येत नसले तर आठवड्यात एकदा चांगल्याकडे जात जा. माणसाचं जीवन उजळून निघत असतं ना, जीवन उजळून निघत असतं. गेलं पाहिजे चांगल्याकडं. रावणाकडे 2 माणसं येतच नव्हते. इतका रगील रावण, इतका रगील रावण, पण रात्रीच्या प्रहरी वेळ काढून त्या दोघांकडे जात होता. म्हणून अजिंक्य ठरला होता रावण, अजिंक्य. फक्त चूक एकच घडली, म्हणून मातीत गेलाय. विठाला विठाला विठाला. सुदर्शनासोबतची मित्र चांगली होती, ती छानशी मित्र होती. चांगली माणसं असली की गोडव होत असतो. आमच्याकडे 2 बैल होते. एका बैलाला दोऱ्या खायचा नाद होता. मग गड्यानं बऱ्याच वेळेस त्याला शेण लावलं, त्या कासऱ्याला शेण लावलं. पण बैल इतकं शहाणं होतं, ते शेणाचा कासरा पण असा चघळून 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 लाळण शेण खाली टाकायचं. शेण गळून गेलं की मग कासरा खायचं आणि शेजाऱ्याची मका खाऊन यायचं. अशा माणसाची मका खाऊन यायचं, त्याच्या मकेकडे पाहिलं की ते शिव्या देत होता. आणि त्यातली त्यात त्याला महाराजायचा तर लयच राग होता. हे महाराष्ट्रातलं तूप खातेत, बंबाटण्याची बंबाटण्या झाले, बगान टरबुजावानी यायचे गालं झाले, कसे दिसत आहेत पाहना, काम नाही काय नाही, चिरले तर 3-3 होतील, हो वजनात टाकले तर 5-5 बसतील, कठाळ्यासारखे काय ते शब्दच बोलून त्याचे असे बोलत होता ते. मागच्या ना असं समजू नका लोक चांगलं म्हणतात. विठाला विठाला इतकं बोलायचं, ते इतकं बोलायचं की बघायचंच काम नाही. त्यातले त्यात गड्यानं सांगितलं, बाळू महाराजाच्या बैलानं. अरे त्याच्या बैलानं? बर बर बर. गड्याला सांगितलं, आजच्या दिवस सहन करतो, उद्या जर बैल आला तर लक्षात ठेवा. मग गड्याला म्हणलं, अरे काय येडेवानी काम आहे. बरं गड्यानं साखळी लावून साहेब, ही घडी बी अशी असते. वा वा हो. काही काहीचे संपत्त्या कुंपणानंच खाल्ल्या. म्हणजे ज्याला सांभाळायला दिलं ते येणंच सगळं चिरून टाकलं काही काय मालकायला. अशी काही काय 72 असते. मग त्याला म्हणलं साखळी गिकळी लावते, आणि साखळी नाही लावली, काय नाही काय नाही, नुसतं बैलाला मारलं. बैलाचं कातडीने घुसतर मारलं, संगत चांगलीची असं. मग दुसरा बैल त्याला हसू लागला, पिस्तोल्या बंदुक्याला मका खातू का म्हणे. आता ते बंदुक्या जरा शहाणपणात राहायला 2 दिवस गपचिक बसला, पाठ कानारली होती. 3ऱ्या दिवशी त्यानं पिस्तोल्याचा कासरा खाल्ला आणि मग स्वतःचा खाल्ला, आणि दोघंही गेले. बऱ्याच बैलाला नाद नसतो बरं का, पण दुसऱ्या बैला संग नादी लागत आहेत. नाही तर लय बैल चांगले असतात. अरे हो ना रे बद्री, हो ना. इतके बैल चांगले असतात, पण काही नालायक बैलामुळे काही काही बैल बोंगाळतात शेपटीवरी टाकून. विठाला विठाला विठाला.
देवाच्या सोबत जे मित्र होते अत्यंत सात्विक सदाचारी पुण्यशील होते, त्यांनी सांगितलं अरे नको बाबा, हसू नकोस, तुला देवानं सौंदर्य दिले याच्याकरता नाही दिलं. वैकुंठवाशी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, देवानं कोट्यवधी रुपयाची गाडी बसायला द्यावा, गाडी रस्त्याने चालावी, रस्त्याला थोडे खड्डे असावा, नेमकाच पाऊस पडलेला असावा आणि रस्त्याने शेतातली माणसं घराकडे जात असावा आणि ती कोट्यवधी रुपयाच्या गाडीत बसून तो मालक त्या रस्त्यानं चलत असताना ड्रायव्हरला एकच सांगावं, राजा आपल्या गाडीच्या टायरनं उडालेलं पाणी गोरगरिबाच्या अंगावर गेलं नाही पाहिजे, अशी गाडी चालव. लवकरात लवकर जगाचा मालक त्याला विमानात बसविल. सद्बुद्धी असली पाहिजे चांगली. एका माणसाकडे 1 कोटीची गाडी, खेडगाव, गावात 2-3 वाहनं होते. कशा तरी निमित्तानं ते वाहनं गुंतले. ॲटो नाही काय नाही गावात. गावाच्या कडेला गरिबाचं एक झोपडं, त्या झोपड्यात मुलगी बाळंतपणाला डिलिव्हरीला आलेली. रात्रीच्या 1 वाजता आईला सांगितलं, आई प्रसूतीच्या वेदना चालू आहेत ग, काय करायचं. घामाघूम झाली आई आणि वडील, काय करावं, परिस्थिती नाजूक. गरीब माणसं, गावात मोठी तुमच्यासारखी व्यक्ती होती, तुमच्यासारख्याकडे गाडी होती साहेब, आणि रात्री 1-1:30 वाजता पोरीचा बाप डोक्याला टापर बांधून आला आणि दार वाजिलं. साहेब कोण? मी. काय काम आहे? मुलीला बाळंतपणाला न्यायचंय, वाहनाची व्यवस्था नाही. 1 कोटीची गाडीत बसणाऱ्या व्यक्तीने विचार केला, बाळंतपणाचा प्रसंग आधी नाजूक असतो. अंजली ताईसाहेबांना माहिती आहे त्या गायनिक आहेत, किती परिस्थिती. मोठ्या माणसानं विचार केला, ड्रायव्हर झोपलेला असेल, त्याच्याजवळ फोन असेल का नसेल काय माहीत. त्या व्यक्तीनं तसाच लुंगीवर असताना शर्ट अंगात घातलं, स्वतःची गाडी चालू केली, गरिबाची पोरगी गाडीत बसली, तिची आई तिचे बाबा बसले. हॉस्पिटल, जालना हॉस्पिटल सारख्या ठिकाणी नमूद केलं, डिलिव्हरी नॉर्मल झाली, लागलीच आणून घातलं. का देव कमी करील त्या माणसाला? का कमी करील? याला म्हणायचं मोठी माणसं, याला म्हणायचं मोठी माणसं. आमच्या पलंगाला सोन्याच्या इटा आणि दात घाशीत दुसऱ्याच्या दारात चालला, मग त्याला म्हणावंच लागतं धुवा तोंडन प्याच्या. यायला भिकारी नाही म्हणायचं, यायला भिकारचोट म्हणायचं. सोन्याच्या इटा पलंगाच्या, हान दुसऱ्याच्या मुंडक्यात ना आलाय का? कधी कावळा उष्ट्या हातानं कावळा हाणला नाही वरून, आणि ते सांगते आमचं असं वैभव आहे. हो पोरं, तुझ्याच्या आधी तू झोपीत अंगुठे घेऊन चट ठोकणार आहेत, जरसं थांब, विठाला विठाला विठाला. अरे एवढं सौंदर्य दिलंय दुसऱ्याला खिजवण्यासाठी नाही, पण ऐकायला तयार नाही. मूर्ख माणसं ऐकत नसतात, अतिताई माणसं ऐकत नसतात, त्यांना किती समजून सांगावं ऐकत नसतात. तुम्हाला माहिती आहे का, जखम झालेल्या कुत्र्याला किती औषधी टाका, मालकानं किती समजाते, असं ताणून पळून पण जिभीनं चाटीतच ते, त्याच्यावर चमडं येऊच देत नसते. अशी काही माणसं कुत्र्यावानी चाटणारच. ते बरोबर त्याला किती समजून सांगा, ते ऐकणारच नाही. त्याच्यापैकी सुदर्शन मित्रानं सांगितलं, अरे ते महात्मा आहे, ते साधू. कशाहून महात्मा आहे? गळ्यात माळा. कोणी घालतंय? तसं नाही रे, आपल्याला ऊन लागते याच्याकरता आपण झाडाखाली आहेत, आणि त्या महात्म्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेलाय. नभासो भय जायते नाम भास्करो तेजोषिता यत प्रकाश भय स्थितान स्वेदान वरुताति जायाय. नैवम गिरगावकर लिखितम. पुराण सांगते, ज्या साधूच्या अंगाचा स्वेद म्हणजे घाम निघू नये याच्याकरता सूर्य ढगाच्या आडंगी गेलाय नागरे सर. आणि त्या साधूवर तितकी सावली धरली. काय अधिकारी असलो महात्मा, तरी पण मूर्खांना लक्षातच येत नसते. तरी सुदर्शन म्हणला, सूर्य जर सावली धरीत असेल, एवढा साधू मोठा आहे, मग वाकलाच काऊन? राहुल भाई असं काय काढतील माणसं, काही मिळच नाही त्याच्यात. मित्रानं सांगितलं, जाऊ दे बाबा, हे मागच्या जन्मातलं कर्म असेल. गेला आणि त्या महाराजाला ढकललं. महाराज खाली पडले. शक्यतो मोठी माणसं सर्वसामान्याच्या नादी लागत नसतात, त्यांना माहिती आहे आपल्याकडे तितका वेळच नाही. हत्ती चालला आणि इशिक कुत्रे भुकू लागले. हत्ती चालला होता आणि इशिक कुत्रे भुकू लागले. तर कुत्रे भुकीत असताना वरी चिमणी बसलेली होती बाबळीवर. ती चिमणी उडत आली आणि हत्तीच्या मस्तकावर बसली. ती म्हणली, दादा तुला कळतं कर काय? ते म्हणलं, काय झालं जिजी?
हत्ती चिमणीला जिजी म्हणला. मोठी माणसं आदरानच बोलत असतात. म्हणलं काय झालं ग जिजी, तुला कळतच नाही दादा काही. म्हणलं काय झालं, हे 25 जण भुकायले तर तू येड्यावानीच चाललास. ते म्हणला जिजी हे फक्त भुकत आहेत, हे फक्त भुकत आहेत, हे डसत नाहीत. तर चिमणी म्हणली बयान काऊन नाही, हे डसले की बोचरे होते. हत्तीची त्वचा इतकी कठीण असते, कुत्र्याला डसा वाटतंय पण डसलं की दात मधात अडकत येतं, निगळं खोबळा घेऊन बाहेर येत. भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाठी हो. हे कुत्रे वसवस करून हत्तीच्या मागे लागतात, नुसते भुंकत आहेत. ते भेट नाही हत्ती. मोठी माणसं मोठी ते महाराजच होते. ते का तुमच्या मायासारखं थोडंच होतं. ढकलून दिले, एकदा खाली पडले, खरचटलं. माती हातावर घेतली, अशी केली, त्या जखमीवर टाकली. हेच औषध होते 50-60 वर्षापूर्वी टाकली. आता त्याचे उपयोग नाही करायचे, तो काळ गेला. त्यावेळेला माती शुद्ध होती. आता तुमच्या गुटक्यानं थुकू थुकू माती इतकी अशुद्ध झाली, ती जखम जास्त चढण. विठाला विठाला मला वाटतं 1.5 महिना झाला असेल, उत्तरेश्वर बापू माझ्या सोबत होतो. मी कीर्तन करीत असताना चालू कीर्तनात पक्वाद्यान तंबाखू खाल्ली, ती गळ्या शपथ. मी प्रसंग सांगण्याच्या नादात त्यानं कवाशी चोळली, कवाशी तोंडात टाकली. राम जाणी बापरे. गिरगाव करायला कोण्या नरकात टाकावा, त्याला पाकिट देणाऱ्याला कोण्या नरकात टाकावा, आणि पुढच्यालाही कोण्या नरकात टाकावा, याला सुद्धा कळायचं नाही. इतके बहादूर लोक. आणि कशी जमीन चांगली राहील, गोंगड्या खराब केल्या काय काय तंबाखू. हो, तर जमीन किती अशुद्ध केली असेल. विठाला 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 ढकललं, 1-2 वेळेस ढकललं, काही नाही म्हटले महाराज. मित्राच्या लक्षात आलं, ज्याच्या डोक्यावर सूर्य सावली धरतो एवढा जर महात्मा रागावला तर आपला सुदर्शन जळून जाईल. पण हत्ती कुत्र्याच्या नादी लागत नसतात. हत्तीनं जर नुसती अशी सोंड केली ना तर कुत्र्याचा पोत्रा होईल. काही नाही राहायचं कुत्र्याचं. फासुळ्या हाड फाड चटलं जिकडं तिकडं. हो, शेंगदाणे उखळात कुठल्यावानी कुत्रे अशी येड्यावानीच होते, अशी येड्यावानीच. पण ते हत्ती असते. महाराज काहीच नाही म्हटले. तिसऱ्यांदा ढकलल्याच्या नंतर महाराज बोलले नाही, डोळे झाकले आणि पंढरीतल्या मालकाला विनंती केली, देवा आम्ही तुझं भजन करत होत रे, आणि तुझं भजन करीत असताना आम्हाला अपराध आमचा काही नसताना नालायक माणसं जर आम्हाला त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेलास का. आम्हा गांजी जन गांजी जन तरी का मेला नारायण. काय शब्द देवा, तू मेलास का आमच्यासाठी. याच्या इतक्यानं थांबले नाही. आम्ही ज्यांना भ्यावे तरी कानला देवे. हे देवा, आम्ही मूर्खाला भ्यावं याची तुला लाज वाटत नाही. आम्ही ज्यांना भ्यावे तरी कान लाजे देवे. काय वाटलं असेल देवाला. भगवंतानी सुस्कार सोडला. हरामखोर सुदर्शन्या, एवढ्या मोठ्या अधिकाराला पोचलेल्या साधूला त्रास देतो बेट्या. ते साधू 4 जाग्यावर वाकलेले आहेत. तू इतक्या जाग्यावर वाकशील की तू वाकच मोजता येणार नाहीत. डोळ्याचं वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतंय का नागरे सर. तितक्या टायमात सुदर्शन्या सर्प झाला. सर्प झाला. सर्प किती जाग्यावर वागतं सांगताय तुका. नाही,
इतका. आणि मग पश्चाताप झाला. उशिरा पश्चाताप होतो, उशिरा. काही काहीच्या इतक्या बिड्या वाढणार, इतक्या बिड्या, मला असं वाटतंय साखर कारखान्यातून कमी धुपण निघत असं, इतकं त्याचं धुपण. त्याचं छातीचं ऑपरेशन करायला 2 डॉक्टरला चक्कर आलती छाती फाळल्यावर. हो, त्या डॉक्टरला महिनाक्ष गोळ्या घ्यावं लागल्या, किती धुपण निघलं असेल काय माहीत. आणि त्याच्यावर मग 2-3 दिवसाला डॉक्टरनं सांगितलं, आता सध्या पाहलेत बोलायलेत तर पाहुण्या राहुण्याला बलवान यायला घरी घेऊन जा. तर ते म्हणले साहेब नाही ना, पैसे लय मोठे आणलेत, मला तपासा, औषध द्या. डॉक्टर साहेब म्हणले बापू आता नाही, आता हे आथरून खराब होतील, तू घरीच जाय, घरीच जाय. झालं कशानं? बिड्यानं. बाप रे काय चंडाळाने, आता आणून काय फायदा आहे. 3ऱ्या-4थ्या टप्प्यात गेला ना खेळ. आता महाराजाला हसलाय आणि आता सर्प झाल्यावर पश्चाताप झाला. काय करावं, लय अवघड. विद्याधर लोकातला सुदर्शन येतो. विद्याधर देवता आहे, ती देवता. साधूनच सांगितलं, गुरु शिष्याने विचारलं, गुरुजी सर्प फणा वरी करीत असतो, खाली कस काय आपटीला? मरगळलाय म्हणले. उपाय विचारतोय, उद्धार कशाने होईल? जा म्हणले, गोकुळामध्ये जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा बालवयामध्ये आहेत, त्यांना बघून घे, तुझं दुःख जाईल. पण त्याच्या लक्षात आलं आपण सर्पाच्या योनीत आहेत आणि गोकुळात प्रत्येकाकडे गायी होत्या. गायी असल्या की काठ्या असतात, प्रत्येकाकडे काठ्या होत्या. 14 गायीच्या खाली एकही व्यक्ती नव्हता, 14 पासून पुढे मोजायच्या एवढ्या गायी. आपण जर गोकुळात गेले तर आपल्याला काठ्यान मारतील. सर्पाला कोणी कोण हाणते? पुढून, इचाला मागून, आणि बचर बचर करणाऱ्या माणसाला तोंडाव. सर्पाला तोंडावच हाणते, तोंडाव. आपल्याला काही वाचू देणार नाही, त्याच्यामुळं गावात जाता कामा नाही. मग एके दिवशी उत्सव होता. सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. वृंदावनाच्या ठिकाणी उत्सव आहे आणि त्या उत्सवाकरता सर्व गोपी आबाल वृद्ध सगळे काही पोचलेले आहेत. आणि त्या उत्सवामध्ये चांदणी रात्रे, पौर्णिमेची रात्रे, या दिवशी हा सुदर्शन नावाचा विद्याधर सर्पाच्या रूपामध्ये तिथं पोचलेला आहे. आणि त्यांनी नंदराजाला पायाकडनं गिळलं, कमरेपर्यंत गिळलेलं आहे. चाहूल लक्षात आली, चांदण्याच्या प्रकाशात गवळ्यांनी पाहिलं, अरे बापरे, बाबाजींना गिळलंय. ओरडत होते, धावा 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 धावा. बऱ्यापैकी काठ्या मारल्या, पण तो शापित सर्प होता, तो मरत नाही. त्याला नंदराजाला गिळायचं नव्हतं, त्रास द्यायचा नव्हता. त्याला माहीत होतं सगळी लोक नंदराजाच्या पाया पडतात, त्या अर्थी या सगळ्या लोकात हा मुख्य व्यक्ती, आणि या व्यक्तीला त्रास दिल्याच्या नंतर आपल्याला ज्याला बघायचं तो धावत येईल. त्यावेळेला बलराम दादा धावत आले. दादांकडे बघितलं, बऱ्यापैकी लोकांकडे बघितलं. भगवंताला दादा बोलवत होते पण देव येत नव्हते. दादानं सांगितलं, कन्हैया धाव रे, बाबाला सर्पांनी गिळलंय. भगवान म्हणायचे, दादा त्याची काय मायवेली आपल्या बाबाला दात मारायची. एका महाराजाला ढकलून दिले तर सर्प झालाय, आणि आपल्या बाबाला जर दंश केला तर नालीतली आळी होईल. त्याच्याकरता तो काही करू शकत नाही, ते फक्त मला बघण्यासाठी आलाय. आणि विश्वाचा मालक ज्या वेळेला या सर्पाच्या रूपात सुदर्शनानं पाहला, त्यावेळेला दिव्य देह असा निर्माण झाला. एका पुष्पक नावाच्या विमानामध्ये तो देह बसला आणि पुनश्च परमपदाला विद्याधर लोकामध्ये तो सुदर्शन जाऊन पोचला. त्याच्या अनुयायी लोकांनी सगळ्यांनी विचारलं, सुदर्शना तू सर्पाच्या योनीत होता, तुला अमाप दुःख होतं आणि या दुःखानं तू फार वेगळं झालेला होता, आणि आता तू पुन्हा पहिल्या रूपाला आला, पहिल्यासारखं सौंदर्य तुझं कायम आहे. हे दुःख गेलं, तुला सुखाची प्राप्ती झाली, पण औषध कोणतं घेतलं तर ते पहिलं सुखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, निवृत्ती, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख.
कान्होपात्रा नावाची एक माऊली होऊन गेली, फार सुंदर होती. तिच्याकडे बघत असताना बऱ्यापैकी नराधमांची दृष्टी कामानं व्याहळून गेली. जंगलात वास्तव्य केलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांची भेट झाली आणि आळंदीतल्या मालकांचं ऐकून पंढरपुरातल्या मालकाचा चेहरा एकदाच बघितला, एकदाच बघितला. सुनबाई माहेराहून आल्या, सासूचं दर्शन घेतलं आणि तिला एक पीस द्यायला चोळीला की सासू 2-3 दिवस जेवत नाही. इतकं तिचं मन भरत. सुनबाई माझ्या पाया पडल्या, सुनबाई माझ्या पाया पडल्या. सुनबाईनं बघा न कसा पीस आणला, चांदण्यावानीच चमकायला. आणि ते कोणी कुण मोजा, झंपर होईन आणि टोपरं देत नाही. पण सासूच्या पाया पडली की म्हातारी खुश खुश होती, खुश. एकटी सून पाया पडली तर एकटी इतकी म्हातारी खुश. कान्होपात्रेनं साहेब विश्वाच्या मालकाला एकदाच बघितलं आणि त्याच्या पायावर देह समर्पित केला आणि उजव्या हाताला अंत्यविधी झाला. जगातला प्रत्येक व्यक्ती गेला की पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन नाही, आधी तिचं दर्शन. काय सुख असेल, काय सुख असेल, काय सुख. निळोबाराय सारखी व्यक्ती पंढरीला पोचली. निळोबाराय म्हणजे पंढरपुरातल्या मालकाचे शेवटचे लाडके लढीवाळ संत. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार काव्यतीर्थ म्हणायचे. निळोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीने कोणाचाही अभंग स्वीकारला नाही. लिहिले खूप असतील, ट्रक भरले असतील लिहिणाऱ्याचे, पण निळोबारायच्या नंतर पुन्हा कोणाच्या अभंगाला मान्यता नाही. ते फक्त निळोबाराय. आणि ते निळोबाराय पंढरीला आले, मालकाचं दर्शन घेतलं, आईसाहेबाचं दर्शन घेतलं. तरटीच्या झाडापाशी वळकटी टाकली, भजन केलं, झोप लागली. रात्री तरटीच्या झाडातून रामकृष्ण नामाचा ध्वनी येत होता. विचारलं, पुजारी झोपलेले, देवाची शेज आरती झाली, कोण भजन करतंय? जागर संपलाय. तर झाडाचा बुंथा पाजरत होता, पाणी येत होतं झाडाच्या बुंथ्याला. विचारलं, कोण? स्त्री रूपात आवाज आला, महाराज मी आहे. कोण आपण? मी कान्होपात्रा आहे. माय रडतेस? तुमच्यासारख्या विश्वाच्या मालकाला इतक्या अधिकारवाणीनं बोलणारी संत आज माझ्या तुमच्या डोक्याचा स्पर्श माझ्या बुंथ्याला झालाय, याच्याकरता मी पावन झाले. आणि मग निळोबारायने विचारलं, माय तुला इथं येण्याचं कारण? मी एका वेशीची कन्या होते, एका वारांगणीची कन्या होते, आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या स्त्रीची मुलगी. विश्वात सन्मान अपमान काय असेल ते हे काही माहीतच नव्हतं, पण विश्व माझं दर्शन घेतंय, एवढं मोठं मला सुख प्राप्त झालं. औषध कोणतं घेतलं ते पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे भरपूर गंधर्व आहेत म्हणून सगळ्यांना एक एक प्रमाण देतो मी, काय ताण घेऊ नका. सगळ्यांनी वाटून वाटून म्हणायचं वेगात. कान्होपात्रेला एवढं मोठं सुख प्राप्त झालं परमेश्वराच्या मुखात. 7व्या अवतारात एका आस्वलीनं जगाच्या मालकाला पाहिलं. आस्वलीन कळती ना, इतके सांगा नख असते. आता जर ओरिजिनल आस्वलीन जंगलातून इथं आली तर हा ती रंगानं आस्वलीन, काही आस्वलनीच्या गुणाच्या, हो काही कायला गुण आस्वलनीचे. हो माणसात माणसं ठुलेत नाही. काय 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 आस्वलनी बापा. दादा महाराज मी आस्वलनी म्हणायला लागलो. लय काय काय आस्वलनी. जंगलात आई सोबत गेली,
आणि विश्वाचा मालक पाहिला. पशु काय पाप पुण्य जाणीते काय माहिती, पण रूप सुंदर होतं. आणि त्याला पाहिलं आणि डोळे झाकून घेतले. पुन्हा काही पाहायचंच ठरिलं नाही. आई आली तिकून. आईने विचारलं, बाई डोळे कशाने बंद केले? झाले काही नाही म्हणे, मी मनान केले. काही दुखत नाहीत, जळजळ करीत नाहीत, काही आले नाही, काय नाही, आली नाही, त्याला वेदना नाहीत, काय नाहीत, मी स्वतः बंद केले. उघड ना. नकोय. लोक वय झालं तरी ऑपरेशन करतात. ते करू दे ग, मी काय अंध नाही, काय नाही. मी असा एक सुंदर व्यक्ती पाहिलाय, त्याच्या व्यतिरिक्त मला जगातलं काही पाहायचं नाही. कशासाठी पाहिला? मला त्याच्यासोबत लग्न करायचं. वेळीच की काय तू? आसवलनी सोबत एखादा सुंदर पुरुष लग्न कसा करील? ती म्हणली, ते करायचं का न करायचं तो ठरेल, पण मी त्याच्यासोबत लग्न केले. वरिले सावळे परब्रह्म, मी मात्र त्याला पती मानले. मला मानायचं का न मानायचं तो ठरवील, पण माझा मात्र ठाम विश्वास आहे, मी त्याला पती मानले. घरातल्या सगळ्या लोकांनी समजून सांगितलं, पण ऐकायला काही तयार नाही. आता नाव घ्यावं तर नाव माहीत नाही, गाव पाहावं तर गाव माहीत नाही, कुळ माहीत नाही, काही नाही. एकच कळत होतं, मानवी शरीर अतिसुंदर आहे. त्या सुंदरपणाचं चिंतन करीत 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 एके दिवशी देह समर्पित झाला. घरातल्या लोकांनी पेटवलं, अस्थी पाण्यात समर्पित केल्या. क्रतात्रेतायुग संपलं, द्वापार युगात जन्म झाला. ती आस्वलाच्याच कुळात जन्माला आली. तिचं नाव ठेवलं जामवंती. जामवंताच्या घरी राहत होती. त्यांची कन्या म्हणून जन्माला आली. आणि पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर इतकं कर्ज झालं, इतकं कर्ज झालं, आपण आता मुक्त कसं करायचं? दुःखाची निवृत्ती सांगतोय. 5 सुख किती प्राप्त होते विश्वाच्या मालकाला पाहिल्याच्या नंतर. आणि पंढरपुरातले मालक एका निमित्तानं तिथपर्यंत पोचले. आणि पोचल्याच्या नंतर काय ते स्वरूप असेल देवाचं. जामवंताशे धिपाड एखाद्या 5-25 सिंहासारखा रगदार माणूस बसलेला त्या काळातला. पण कोण? कृष्ण म्हणतात मला. कोण कृष्ण? आमक्या ठिकाणी राहतो. काय काम आहे आमच्याकडं? वजनदार माणसं होती ती, वजनदार माणसं होती. आणि खरंच कोणी कोणी कुठं जायचं ठरलं पाहिजे. संन्याशान लुगड्याच्या दुकानात कशाला जायचं? दुकानदार विचारील का नाही, काय इथं काय? हो, ज्याला दिसतच नाही ते चष्म्याच्या दुकानात गेला. काही समज नाही त्या गोष्टीला. आसोलाच्या घरी माणसाला जायचं काय काम आहे बुवा? काय काम आहे आमच्याकडं? मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं. अरे बापरे, फार दस्त. ते काय साधा पैलवान होता का महाराज? या पैलवानासोबत मारुतीराय कुस्ती खेळत नव्हते त्या काळात, कारण वयानं ज्येष्ठ होते. त्याच्यामुळं मारुतीरायाने नाकारलं. आणि प्रभू रामचंद्राला कुस्ती खेळायची तर वाल्मिकानं लिहिलं नव्हतं म्हणून खेळता नाही आली. एवढा भारदस्त पैलवान. ते का तुमचा आमचा पैलवान आहे का? आमच्या 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला. आणि 3 जिल्ह्यात त्याला एकही पैलवान नाही भेटला त्याला पाडणारा. पण 4थ्या जिल्ह्यात एक नेमकंच जन्माला आलं, म्हणजे उदयाला आलं. आणि ख्याती पोचली त्याच्यापर्यंत आली की त्या जिल्ह्यामध्ये एक पैलवान आहे आणि ते फार भारदस्त. ते आलं माझ्याकडं. म्हणलं काय? आपल्याला जायचं बाळू महाराज तिथं. बेनलं गडे इस्तू घेऊन कोणाच्या घरी नाही गेलं पाहिजे. कोणी कुस्त्या ठेवा, काय ठेवा, पत्रिका यावा, मग जावा, मग तू त्याला सलामी दे. नाही नाही, जेवणच जाईन म्हणीन, त्याला पाडायचंच घरी जाऊन. नको म्हणलं, कशाला जातो उगच? नाही नाही, तुम्ही त्या गावात कीर्तनाला गेला असताना. म्हणलं 4 बाऱ्या गेलो रे, शेतकरी गाव आहे ते, काळ्या मातीची नाळ असलेलं गाव आहे, तू येडेवानी करू नकोस. नाही नाही म्हणे, 2.5 क्विंटल बदाम खाल्लेत म्हणला म्या. हे काय साधा व्यक्ती आहे का? मला सूचना करा, हात करा. हो हो, एवढं संपल्यावर मी बी टाइम संपवतो. वरण शिजल्यावर मलाही जाळ घालायचा नात नाही. एका बाईनं वरण शिजल्यावर गॅस सुरू ठेवला. म्हणलं बाई बंद कर ना. ती म्हणली माझ्या नवऱ्याला 2.5 लाख पगार आहे. म्हणलं पगार जळू दे बाई, पण वरण जळालं ना. तुझ्या नवऱ्याला लय पगार असली म्हणजे वरण शिजत असतं. गेलं जळून, पाणी जळालं, डाळ जळाली, काय कोळशे खाती काय? तसं मलाही नाद नाही शिजल्यावर जाळ घालायचा. काय झालं? ते पैलवान म्हणला जायचं. म्हणलं नको रे, कशाला ताण घेतो, जाऊ दिन म्हणलं. नाही नाही म्हणला, जायचं. तुम्ही संग चाला. म्हणलं येडा आहेस का? अशा कुठाण्यात आम्हाला कशाला नेतो? मग संघ 2-4 होते शिपरूट आपले. शेपटी हालिनार काही संघ असतेत ना. शेपटी हालिनार काय नसते, ते गोंडा गिंडा चट तुटून गेलेला असतो, पण उरे दुंडका हाली ते. काही काहीच्या ना लोकांचं त्याच्या मागं लयत माणसं. अरे दुंडके येत, दुंडके संघ घेऊन फिरणारे कुठे वरी जात असते. तो हे दुंडक्याच्या नादी नाही लागलं पाहिजे. आणि 2-4 आपले शिपरूट मायबाप कदारलेले त्याला, माय दुसऱ्याचा ऊस खुरपायला, आणि याला 1.25 लाखाचा मोबाईल. लाज वाटायला पाहिजे.
दुसऱ्याचा ऊस खुरपायली माईन तू 1.25 लाखाचा मोबाईल घे तू पानचटा, तुला कोण्या नरकात टाकावं देवाला कळणार नाही. अशी 2-4 जण त्याच्यासोबत आणि पहिलं होतं जरा ताकदवान, पण मला असं वाटत होतं त्यांनी तिथं जाऊ नये. तिथे गेल्याबरोबर त्या गावात त्याने गाडी गिडी सोडली, विचारलं आमका आमका पहिलं. त्या घरी राहतं, त्याला पत्राचं घर होतं, त्याची आजी स्वयंपाक करू लागली. ते गेलं तर शेतात गव्हाला पाणी भरायला, आणि आजी स्वयंपाक करू लागली. आपली जुन्या काळातली म्हातारी होती 92 वर्षाची, याच्या गालाच्या झुरळ्या लोंबलेल्या. ती म्हातारी तंबाखू खात नव्हती, न सोडीत नव्हती, दुसऱ्याचे चोरून फुलं महादेवाला वाहत नव्हती, चांगली म्हातारी होती. दुसऱ्याच्या सुनाला लावून देत नव्हती, अशी म्हातारी होती ती. चांगली होती बिचारी, पद्धतशीर म्हातारी होती ती, आणि स्वयंपाक करीत होती ती म्हातारी. काही काही म्हाताऱ्याला त्यांच्यावर संस्कार मांजरीचे झालेले. सुनानं काम कर म्हणलं तर करायची नाही, शेजारीन चपात्या करताना तिला उंडे करून देईन, अशा काही काही. वा वा वा, ती चपात्या करतील ही उंडे करून देती. आणि घरच्या सुनान म्हणल्या म्हणली कमरातून जाळ निघलाय, नाही जाग्यावर जळायची का. काही काही म्हाताऱ्या असतात ना, असतात. कशा हसत्यात बघा ना, 5-6 दिसायला टक 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 उगे. जाऊ द्या आता, या तीर्थावेत त्याच्याकरता तुमचे नाव घेत नाही. चला, योगा असा आला, गेलं तिथं. आजी पैलवान, मा नातू आहे. म्हातारी म्हणली मा नातू आहे पैलवान. कुठे? उसाल गव्हाल पाणी भरायला गेलाय. कधी येईन? लाईन गेल्या येतो. बर, गाडीतच बसली. म्हातारी जुन्या काळातली होती साहेब. तिने सांगितलं ए इकडे या रे. बशीला पोतळे टाकले, ताट दिले, गरम गरम तयावरल्या चुलीवरल्या भाकरी आणि कोरडी भुरकी वाढली. आता पहिलवान 2.5 पोते काजू खाणार आहे, कोरडी भुरकी खातो का? आहे का नाही? हे मकातला चांगला हाल्या होता, आणि हे कुसळी खातू होय. ते म्हणलं आजी मी पहिलवान आहे, 2.5 क्विंटल काजू खाऊ घातलेत माझ्या बापानं, 3 जिल्ह्यात पठ्ठ्याला कोणी हात देत नाही, आणि मला कोरडी भुरकी. म्हातारी म्हणली थांब तेल वाढी. ते भाजलेल्या कळडी त्याच्या ताटावर टाकल्या, घे तेल. म्हणलं आजी या कळडी येतात, या घाण्यात न्यावं लागतात, नाही याची आरड घ्यावं लागती. म्हातारी म्हणली बाब्या आमच्या इथं घाण्यावर कोणी जात नाही, आरड घेत नाही, तितकं कोणी बेजार होत नाही, आम्हाला तेल खावं वाटलं ना याच्यातलंच खातो. अगो म्हातारी म्हणलं याच्यातलं तेल. त्या म्हातारीनं कळडी घेतल्या ना, कर 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 पिळल्याबरोबर त्याच्यातून तेल पडलं. ते जेवलेन बुट तिथंच विसरलेन, गाडीत बसले. तर म्हातारी म्हणली बुट न्या ना. नग म्हणला तू 92 वर्ष आहे तर कळडी पिळल्यावर तेल काढ, तू या नातवानं मला दाबल्यावर मोह काय काय काढीन येतो म्हणला मी. खालचे पैलवान असे म्हणल्या, ते पैलवान कसा असेल, आणि जगाच्या मालकाला ते पैलवान बोल तुमची मुलगी करायची, बाजार आहे का म्हणे इथं, लग्न करावं लागन. देईन म्हणले. माझ्या बरोबरीचं कोण असेल, कुस्ती खेळी 27 दिवस 27 रात्र, घाम नाही. विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, मालकाने सासरा म्हणून दर्शन घेतलं. तदेव लग्न सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम विद्याबलम दैवबलम लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुतस्ते श्याम पराजय. लागलं लग्न. आजची लग्न तिथी बी येईन, पुन्हा मुहूर्त बी. लग्न लागलं आणि नवरी घेऊन घरी गेले. घरी घेऊन गेल्याच्या नंतर वसुदेवाचं दर्शन घेतलं, बाकी काही दादांचं दर्शन घेतलं, आईसाहेबाचं दर्शन देवान घेतलं. नवरीन घेतल्याबरोबरच सासूबाई मागं सरकल्या. काय कृष्णा काय पोरगी आणलीस बाया, तुला म्हणले होते लय मोठ्या हुंड्यावाली कर. ते म्हणलं आई तिच्या बापान हुंडा लय मोठा द्याला, पण पोरगी नाही चांगली. म्हणलं हे सांभाळायसाठीच हुंडा द्यालाय. मग एवढं मोठं गठुडं कशासाठी देतात, गरदा सांभाळायसाठीच देतात ना ते. हो आसोलीन केलीस ना. ते म्हणलं आई हुंडा लय द्याला. 22.5 क्विंटल सोनं देणारा मनी द्यालता तिच्या बापानं. दृष्टांत संपला राजे हो. विश्वाच्या पाठीवर 16,107 पत्न्या असताना साहेब आसोलनीशी लग्न केलं. पुण्य काय असेल. फक्त विश्वाच्या मालकाला इतकं पाहिलं की त्याला पाहिल्याच्या नंतर डोळे झाकून घेतले, जगातलं काहीच पाहिलं नाही, आणि याचं कर्ज त्याच्या डोक्यावर झालं. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, त्यांचे मालक सांगतात. आणि त्या पुण्याईनं इतकं सुख प्राप्त झालं की तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. हे सर्व गोष्टी ज्याच्या विश्वाची सत्ता ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप तिचा पती भेटला. सामान्य सुख असेल का पाहता श्रीमुख गोविंदाचे विठोबार. ब्रह्मांडाचा मालक मथुरेत जन्माला आले.
नंदाच्या घराला मजनी गोकुळाला तिथे माईचा जन्म झालाय, मला तिथे ठेवा, माईला घेऊन या. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. वसुदेवानं डोक्यावर घेतलं, सुपात घेतलं. मंद मंद पडे पाऊस, पाऊस अमृताचा पडत होता. शेषानं वरती छाया धरली, बाहेर आली, यमुना तुडुंब भरली. त्या यमुनेच्या पात्रात वसुदेव उतरलेले आहेत. पाणी वाढत होतं, पुरं चढला आचाट, त्याशी लाविला अंगुष्ट. पायाचा अंगठा लावल्याबरोबर तुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले आणि पहिलं तीराला वसुदेव पोचले. 4 दरवाजे होते, गाय दरवाजा, बिदी दरवाजा, पान दरवाजा, महादरवाजा. 3 दरवाजे बंद आहेत. पण रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकली. गाई 9 लाख होत्या. जमीन किती असेल साहेब, कल्पना करा. ज्याच्याकडे 9 लाख गाई आहेत तो रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकतो. रिकामा नाही जगाचा मालक कोणाची तर झाला. महाराज, आई आणि बाबा जिवंत असताना नंदराजाच्या घडी भगवान परमात्मा 11 वर्ष 53 दिवस राहिले. याची एकमेव ताकद होती, नंदराजाकडे गाईच्या सेवेचं पुण्य होतं. 9 लाख गाईच्या सेवेचं पुण्य होतं. या पुण्याचा उदय आला आणि ब्रह्मांडाचा बाप, आई वडिलाला सोडून ब्रह्मांडाचा धनी, विश्वाचा मालक, तो यशोदेच्या इथं थांबलेला आहे. ठेवलं तिथं, माया उचलली, निघून गेले. पहाटे पाहतात तर मुलगी नसून मुलगा आहे. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, पाहतात तर मुलगा आहे. सर्व गोपी जमल्या, दाटी झालेली आहे. काय दान धर्म नाना प्रकारचा नंदराजाने केलेला आहे. एवढा आनंद, एवढा आनंद, गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. एवढा आनंद की 10 दिशा दुमदुमून गेलेल्या आहेत. बघता बघता भगवान रांगू लागलेले आहेत. रांगता रांगता चलत होते. चलता चलता बऱ्यापैकी खोड्या केल्या. खोड्या करत असताना यशोदेनं सांगितलं, कृष्णा, आता तू घरी राहायच्या लायकीचा नाहीस, आता तुला शाळेत घालायचं, आता जाई राना सवे घेऊन गोधना. भगवान परमात्मा गाई वासरं घेऊन यमुनेच्या तीरावर गोडशाचे वासरं आणि गाई सांभाळायचे. दुपारी सर्व गाई वासरं बसल्याच्या नंतर कळंबाच्या झाडाखाली सर्व गोपाळ एकत्रित बसायचे आणि सर्व गोपाळांना एकत्रित घेऊन जगाचा मालक जेवायचा. गवळीयाची ताकपिरे कोण पोर हे चांगली. विश्वाचा मालक वरून बघत नाही, आतून बघतो. देवाकडे जात असताना अंतकरण शुद्ध असलं पाहिजे, वरून शुद्ध असून काही फायदा नाही. तुम्ही विश्वात वावरत असताना आपलं ज्याचं अंतकरण शुद्ध हे जगाचा मालक त्याला मानत असतो. वरून शुद्ध बगळे पण असतात, वरून शुद्ध बगळे असतात. शहाण्या शेतकऱ्यानं गव्हाच्या वळीला पाणी लावल्यावर पाणी कुठपर्यंत गेलंय हे जाऊन पाहायचंच नाही. बगळे जिथपर्यंत तिथरोग पाणी गेले असं समजायचं. पाणी जसं जसं पुढं जाईल, बगळीमध्ये पाणी पाणी बारीक बारीक भेगा असतात, त्याच्यात पाणी गेलं की मधले किडे बाहेर येतात. बगळे उचलायला तयारच असतात. मग इचू असू, गोमी असू, काही असू, बगळे दिसायला इतके पांढरे शुभ्र पण आतून काही खातात. तसं वरून आपण किती शुभ्र आहेत त्याच्यापेक्षा नाही, आतून किती शुद्ध आहोत. मग गवळीयाची पोरं ही अत्यंत साधी होती. साधी, शेमूड, खरकटे, नाकाशी, दिसायला साधी, पण आत इतके शुद्ध होते, आत इतके शुद्ध होते. महाराज, लेकरानं चिवळलेला दुधाचा काला जर 10 मिनिटं त्याच्यात हात घालून खाली टेकत असेल, खालचा त्याच्यात टेकत असेल, तर जन्म दिलेली आई सुद्धा त्या दुधाचा काला खात नाही. पण घरापासून तोंडात नेलेलं ताक कळंबाच्या झाडाखाली गेल्याच्या नंतर जगाच्या मालकानं ते गोपाळाच्या तोंडात ताक प्यावा. त्या अर्थी ते गोपाळ शुद्ध किती असतील कल्पना करा. आतून शुद्ध असले पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, गोकुळामध्ये वरून वरून सजलेली बाई आली, तिचं नाव पुतना होतं. आणि क्रता युगामध्ये आतून सजलेली बाई होती, तिचं नाव शबरी होतं. पुतना वरून सुंदर होती आणि शबरी आतून सुंदर होती. शबरीला आयुष्यात ब्रश भेटला नाही ताईसाहेब दात घासायला. शबरीनं आयुष्यात कंगवा घेतला नाही डोकं इचरायला. शबरीनं आयुष्यात कुठलंच मेकअप केलं नाही. तरी विश्वाच्या मालकानं तिला अंतकरणात घेतलं. तिचे येणे जाणे खुंटले आणि पुतना इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, शोषून मारली. वरून सुंदर होती ना आतून नव्हती. हे देवाला आतून सुंदर असलेली माणसं आवडतात. गोपाळ ही अशी दिसायला जरी साधी असतील पण अंतकरणात इतकी सात्विक आणि सदाचारी होती. त्यांच्या सानिध्यात विश्वाचा मालक राहिला. गोपी रासक्रीडा केली आणि याच गोपाळांच्या सानिध्यामध्ये विश्वाच्या मालकानं काला केला. जीवनो भय जायते नाम कृतु पाप क्षालन हितार्थायाम प्रसादे रस्तु कवलायाम व्याधी निरशन हितार्थायाम प्रसादे भवमुक्ते यत सर्वाति संगायाम जायते सर्व दोषानां कवलां प्रसादे रस्तु. गोपाल कृष्ण भगवान ईश्वर
नव्हतं, म्हणजे जळत नव्हतं. मागून सांगितलं आवरा म्हणून मी आवरलं. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला. काय होतं माहितीये का, काही काही ठिकाणी लय मोठे आचारी झाले की शिरा नदीलाच जातो. 2-4 असल्यावर कोणी जाळ लावतंय, कोणी तूप टाकतंय, कोणी पाणी टाकतंय. पण हे म्हणला जाळ लावा, ते म्हणला तूप टाका, ते म्हणला पाणी टाका. टाकला पत्रा होतं, प्यावा लागला शिरा. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याची लीला. मला काय सांगत राहतो अजून, तुम्ही म्हणताल तो काय ताण घ्यायचा त्याचा. हो. तिकडे फोडणी झाली आणि कीर्तनकारांनी जे विठ्ठल केलं आणि लगेच निरोप आला. काय नाही, मांजर पलीकडे उडू हाण लागली आणि कडीतच पडली. आता कडीचं सगळं साहित्य, पण हरभऱ्याची डाळ जालन्याहून आणायची, तोर पुन्हा चलू द्या. पुन्हा गाई गावात नेल त्यानं, पुन्हा गाई गावात. विठाला विठाला एरवी कसं असतं, आता इथं माणसं एवढे येतं, 10-5 पंचक्रोशीचे कार्यक्रम त्यांना प्रसाद असतो, त्याच्यामुळे कीर्तनकाराने एक औपचारिकता म्हणून आजचा एक विधी काल्याचं एक थोडंसं बोलून आपला आटपायचं. समय जाणं हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. लोक ऐकत आहेत म्हणून कोरक याच्या गाई जाईत ना, तर असं नसलं पाहिजे. मागच्यानी सूचना दिली, त्यांचं काही खोटं नाही. ही आली ही काही खोटी नाही. चला सांगतो पुढं. काय विश्वाच्या मालकाची लीला आहे. गाई वासरं यमुनेच्या तीरावर कळंबाच्या झाडाखाली ब्रह्मांडाचा मालक गोपाळांच्या सानिध्यात बसलेला आहे. वासरं बसलेले आहेत. तेवढ्या अवकाशात विश्वातल्या एका चतुर व्यक्तीच्या अंतःकरणात शंका आली. जगातला चतुर कोण असेल तर तो चतुरानन आहे. ज्याला 4 तोंड आहेत म्हणून चतुरानन म्हणतात. पण तो खरंच चतुर आहे गणेश भाऊ, खरंच चतुर आहे. त्याच्यासारखा चतुर मला असं वाटते जगात कोणी नसेल. साहेब, भांड्यासारखी भांडे करणारी जगात खूप माणसं असतील, पण एका भांड्यासारखं भांडं जगात कोणालाच करता येत नाही. असा एकच इंजिनियर असेल, त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. हुशे साहेबासारखा चेहरा भारतातल्या एकाही माणसाचा दिसणार नाही. आणि जरी चेहऱ्यासारखा चेहरा दिसत असेल तर अंगठ्याचे ठसे एकाच्याही ठशाला येणार नाहीत. असंच आहे राहुलभाई नगरे सर, बरोबर आहे. भारताची संख्या, आपल्या पवित्र भारत देशातल्या लोकांची संख्या 150 कोटीपर्यंत गेली असेल, पण एकाचेही अंगठे गिरगावकराच्या अंगठ्याच्या ठशाला जुळत नाही. इतक्याच जाग्यात बदल केला. काय बदल असेल कल्पना करा. नाहीत माय ठसे जर तुमच्या ठशाला आले असते, मग 1.5 एकर जमीन तुम्ही माघारी चिकली असती. मी इकडं ठाण बोंबलू यायचे आवता आमच्या जमिनीत गेले कसे, तपासायला गेले अंगठे नागपूरलात, म्हणले हे काय तुमचेच अंगठे आहेत ना. मग असं झालं असतं ना. काय चतुर असेल ब्रह्मदेव. एवढ्या जागेमध्ये 1.5 कोटी लोकांचा बदल केला. किती चतुर आहे. याच्या पलीकडे सांगतो, कोणाही भांड्याला 1 छिद्र पाडा, भांड्यात पाणी राहत नाही. ब्रह्मदेवानं असं उभं भांडं तयार केलं, त्याला 9 छिद्र पाडे, मनान पाणी बाहेर येत नाही. काय चातुर्य असेल. आणि एवढा मोठा चातुर्याचा गर्व झाला. आणि एके दिवशी हे 27 गोपाळ आणि 268 वासरं ब्रह्मदेवानं चोरून नेले. वत्स हे चोरून या सत्य लोकाशी नेली. गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली. सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली. जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता. आरती ओवाळीन तुम्हा लक्ष्मी कांता. काय देवाची लीला. हे जशाला तशी वासरण गोपाळ वरी नेले. आणि आता एका गोपाळ देवानं असं इकडे बाजूला बघितलं, ते हे गोपाळ इकडे गेले, ते कुठे त्या झाडाखालचे. यांची आई काय म्हणत्याल. जशाला तशी गोपाळ तयार केले. वासरं गाई किती हंबरत्याल. जशाला तसे वासरं तयार केले. ब्रह्मदेवाने विचार केला काय असेल, चला दिवस माळायच्या वेळेला आपण बघू. गाई घरी जाताना हंबरत असतील. ह्या गाई घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या आई पोरांच्या आई विचारतील, आमचे गोपाळ कुठे आहेत, आमचे लेकरं कुठे आहेत. तर विश्वाच्या मालकानं जशाला तशी तयार केल्याच्या नंतर संध्याकाळची वेळे ब्रह्मदेवानं आपले 4 दूत पाठिले. आवक्ष अवपाल त्याच्यापैकी दोघांची नावं. आणि हे दोघंजणं ज्या वेळेला समोर गोकुळात घुसतात त्यावेळेला जे गोपाळ वरे होते तेच खाली येतं, जे वासरं वरे तेच वासरं खाली. त्यांनी जाऊन सांगितलं, मालक आपण ज्या गोपाळांना वरी आणलंय का ते गोपाळ खाली येतं, आपण ज्या वासरांना वरे आणलंय का ते वासरं खाली येतं. ब्रह्मदेवानं सांगितलं, तुम्ही कामावर ठेवायच्या लायकीचे नाही, तुम्ही फुकट पगार घेता. तुम्हाला कळतं का रे. अरे वासरा आणि गोपाळ ज्या आरती मी वरी आणली त्या आरती खाली कशी असतील.
त्यांनी सांगितलं, मालक आम्ही आत्तापर्यंत तुमच्या सानिध्यात वावरलेले आहोत, आमच्या डोळ्यानं कसल्याही प्रकारची चूक केली नाही. आम्ही जे गोपाळ वरी पाहिलेत ते डोळे पुसपुसू खाली पाहिलेत तेच गोपाळ खाली येतं. आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेवानं दुपारची वेळे अशाच वेळेला सगळे गोपाळ एकत्रित बसलेले आहेत. वासरंसुद्धा चरून गाईसुद्धा चरून अशा यमुनेच्या तीरावर बसल्यात. आणि सर्व गोपाळांनी शिदोऱ्या एकत्र केल्या. ब्रह्मदेव हंसावर बसून आले. पाहतात तर गोपाळांनी वासरं खाली आहेत. आणि ब्रह्मदेव पुन्हा वरी गेले. आठीच्या आठी डोळ्यांनी ती वासरन गोपाळ पाहिले. खाली आल्यावर तेच आहेत, वरी आल्यावर तेच आहेत. ब्रह्मा करतार ती माला पहिनावे. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवानी कामधेनू नावाची गाय आणली. त्या गायीचं दुग्ध घेतलं आणि दुधानं विश्वाच्या मालकाला अभिषेक केला. देवाला गोविंद अशा प्रकारचं नाव पडलं. कल्पना करा किती मोठं नाविन्य आहे. जे गोपाळन जे वासरं वरे खरे नेलेत ते वासरन गोपाळ खालेच आहेत. त्यावेळेला ब्रह्मदेव आरती करतात. किती नाविन्य. नवल केवडे केवडे थोडस. नृग नावाचा राजा होता. या राजानं गायी दान दिल्या. पुराणामध्ये ज्याचं वर्णन आहे, फार मोठा नृग नावाचा राजा. एवढ्या गायी दान दिल्या, इतक्या गायी दान दिल्या. आमचे महाराज कशा गायी दानून घालते तुमच्या इथं? हा, ज्याला डॉक्टर कदळलेत, पशुवैद्यकीय अधिकारी कदरला, अशा गाई त्याच्या पोटात पिशव्या प्लॅस्टिकच्या, त्या जणणार नाहीत, वासराला जन्म देणार नाहीत, दुधाचा तर चिलमीत नाही. चिलीम कळती ना? हो, अशा गाई. मी त्याला म्हणलं घेता कस का? संध्याकाळीच गेटला बांधून जाते. आणि पुन्हा सर नाही, मोरखी नाही, काय नाही, येड्या वाकड्या सुतुळीनच. म्हणजे माणसं इतके शहाणेत, कानीत लक्ष्मी जाती म्हणले. म्हणजे दुरी पण देत नाहीत. काय नालायक लोक असते लोक. आणि अशा गायी दान द्यायच्या. नृगराजानं गायी सालंकृत दिल्या. गायीच्या पाठीवर झालर टाकायची. व्यालेली गाय, चांगलं दूध देणारी गाय, दूध काढताना मालकाचे दात पाडीत नाही अशी गाय, अशा गायी दिल्या. आमची इथे एक म्हातारं बिमार पडलं साहेब, तुमच्या दवाखान्यात आलतं ते. पण तुम्ही सांगितलं आता न्यागडे पैशाचा खराबा करू नका ना, आमच्या लोकायला बेजार, सफाई कामगाराला बेजार करू नका. न्या आता पाहुणे रावणे बलवाय. आता लय पुढं गेले. हे कवा याची हवा जाईल काय सांगता येत नाही. तुम्ही परत केलं तरी मरच ना गावात गेल्यावर. नुसतं पाहू लागलं असं टुळू 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 टुळू. मी गेलो बघायला. मोठ्या घरचं होतं ना ते. गेलो पाहला. बाई लगेच म्हणली, बाई बघितलं का? आव बघा ना, बाळू महाराज आलेत. बाई पडू द्या आता, त्याला काय ऐकू येणं, कानात खोट्या ठोकल्यात यमानं. आणि महाराज नाही, कोणी भूत बी आलं तर ते पाहत नाही. तुम्ही आता गपचिक बसा. बाई बघा ना कसे महाराज तुम्हाला बोलायला आलेत. बोला ना, बोला ना. काय महाराज त्याचा स्वभाव. बाई मंदिरात लाईट एकदाच चमकत होता. दुसऱ्या दिवशी कवाशी लाईट नेत होते महाराज. 20 वर्ष झाला आम्ही लाईट विकत घेतला नाही. आणि त्याला भेटायला मी गेलो. महाराज तुम्ही चलता चलता फरचून पाय घसरला का? ही मंदिरातलीच फरची. काय बाई म्हणलो बापा, अशी कशाला सांगन, मी सांगायलो मला कळाली ती. गेलोत म्हणले, महाराज बघा ना कसं टुळू टुळू बघायले. इतकी गव्हाची थपी, ज्वारीची थपी, काही खात नाहीत, पेत नाहीत, काय नाहीत. म्हणलं बाई दवाखान्यात. हुशे साहेबानं परत केले. महाराज आता काय कुठं न्यावा? गावातल्या डॉक्टरला बलिलं. 5 सलाईन दिले. अंगात थेंब नाही सलाईनाचा गेला. आणि म्हणलं बाटल्या. गादीतच सुई गेली.
गादीच फुगली, अंगात थेंब नाही गेला सलायनाच. भंगार सांगितल्या बघा न कसे उकळत येत. नाही तर आधी जसे पिराला कापायला न्यायचे असे बसले होते. विठाला विठाला मी म्हणलं जीजी एक काम करा ना, यायच्या हातानं 10 किलो ज्वारी संस्थेला द्या. सप्ताह चालू आहे व्यवहारे बाबांचा. द्या तिथं 10 किलो ज्वारी. वारकरी खातील, काकडा म्हणणारे, भजन म्हणणारे, हरिपाठ म्हणणारे. तर त्याला ते ऐकू येत नव्हतं, पण ते पोत्याकडे बोट केलेलं त्यानं माझ्याकडे पाहिलं. ते म्हणे आलो काळ इस्तू टाकायला. म्हातारीनं लगेच गड्याला बलिलं, पोत्याचा मुंगा सोडा, 4 पायल्याच्या टोपल्यात ती ज्वारी घेतली आणि म्हणलं त्याचा हात त्या ज्वारीत घालून द्या, वारकरी खातील. पण ज्वारी द्यायला म्हणल्यावर त्यानं हात असा बगलात दाबला, पण त्यानं ज्वारीत नाही घातला. म्हणजे त्याच्या गावाला ज्वारीला का किडे लागतच नव्हते. म्हणजे किडे पण नग म्हणत होते त्याची ज्वारी. इतका नालायक होता ते. वारकरी कसे खाते त्याची ज्वारी. देवत म्हणला असं त्याच्या हातात ताकद देऊ द्या आणि जाऊ द्या बगलात. ते म्हणले महाराज बघा ना, ज्वारी नग म्हणायले तर असे बोट केले, हप्ताभर पोरं खातेत म्हणे देऊ नकोस. हो तर मी म्हणलं जीजी एक काम करा, त्याच्या नावाने एखादी गाय द्या. मी अशी बोट मी करायला नव्हते पाहिजे. आता मला काही सुधारलं नाही ना. मी गपचिक म्हणावून एखादी गाय द्यात. म्हणलं जीजी त्याच्या हाताने एखादी गाय द्या. ते म्हणलं हे लय मी दुसऱ्याच्या वळाय फोकणार. बायकुल म्हणला मला नी गाईच्या गोठ्या. गडी बलिले, बाजू चल्ली, गाईच्या गोठ्यात नेली. अशा गाई पाहत होतं आणि कोपऱ्यातली गाय देऊन टाका. गाय अशी ताजी तवानी होती. आणि मी म्हणलं दिलीच कस काय. पण त्या गाईची शेपटी काळी झालेली होती शेणानं. काळं शेण आलं की निकाळ्या नावाचा रोग झाला. 3 दिवसात जनावर गायब. इतकं शेतीत निष्ठ होतं ते. आणि मग महाराज बलिलेत. म्हणलं महाराज कोणते. म्हणले मग तुम्हीच येत ना आता. मी म्हणलो मला कशाला. नाही घ्या ना, काय होते घ्या. आता मला वाटलं चांगली गाय घ्याव. मग ती गाय तिला हळीत कुंकू लावलं, हारबीर घातला नागरेश्वर, फोटो गिटो काढले, मला दिली. आणि घरी आल्यावर 3 तासाला गाय मेली. 1600 लागले JCBनं पुरायला. काहीच नाही, 1600 लागले. आणि मी वापस गेलो तर मला पाहून हसू लागलं. म्हणला त्याच्यामुळं तर दिल ती तुला. ते बोललं नाही. पहा का अशा गाई दान दिल्या असत्या का. ते नरक नावाचा राजा होता. गाई दान दिल्या. आणि गाई दिल्याच्या नंतर वाद झाला महाराज. सर्वांना कथा ज्ञात आहे. गाय सुटून आली. आता गाई हे सांभाळा सांगणं कीर्तनात कोण्या महाराजाला जमतं बरं का. पण गाई सगळ्या महाराजाला बांधता येत नसत्या. गाई बांधणं हे त्याला जरा जुरा शेती आली पाहिजे, जरा जुरा कमरात वाकलेला पाहिजे. ज्याची एडिंग झालेली आहे का त्याला गाई नसत्यात सांभाळता येत. वाकत नाही कंबर, जर वाकला पाहिजे कमरात. शेण काढायला कशाला, अमक्याला तमक्याला, वैरण टाकायला. आता धडाकात लावलाय आपल्या लोकांना. गाई पाळा, मायबापाला सांभाळा. आणि तू एकाहून तू याकडं नाही नाही म्हणले मन माय बायकोचं जमतच नाही. वा 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 काय 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 सुमळ्या तुला यम किती हानीन रे. इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. लाज वाटायला पाहिजे. पांचटान कीर्तनात लोकायला सांगतो मायबाप सांभाळा आणि तू सांभाळीत नाही. हो गाई सांभाळा, गाई सांभाळा. खालून एक जणांनी चिठ्ठी दिली, बाळू महाराज तुमच्याकडे गाई किती आहेत. बापा आवाज गेली. हो कीर्तनात जे विठ्ठलच लगेच. इतकं सोपं आहे. माणसं बावणे झाली. ती आग्या मोळाच्या माश्या आहेत. आता ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देते. आणि जे गण लावून चाललं का त्याला डसते. माणसाचं सांगूत नका आता काय करते. इथून पुढे आपल्या लोकांना हिशोबान वागावं लागेल. गेला काळ माणसं ऐकत होते जसं सांगतील तसं. आता नाही. आता वागवतो किती चांगलं आणि बोलवतो किती चांगलं याच्यावर लोकांचं लक्ष आहे. विठाला गाय सुटून आली. दुसऱ्या दिवशी व्यक्ती गाय पाहत पाहत आली. आणि जनावर हुशार असतं बरं साहेब. तुम्ही कोण्याही बाजारातून बैल घ्या, गाय घ्या, मसड घ्या आणि ती चलत आणा. आणि तुमच्या घरून जर सुटली तर पुन्हा मालकाच्या घरी जाती. टेम्पूत आणल्यावर सुधारायचं नाही, पण चलत आणल्यावर काय घरी जाती. माणसं इतकी येडपट आहेत, जातीत घरी पण उतरल्यावर. जनावर लगेच जातात बरं, हुशार असते. त्याला रस्ता कळवतो. आणि ती गाय पुन्हा जशाल तशी वापस आली. वापस आल्यावर सांगितलं मला गाय पाहिजे. अहो तुम्हाला दिलती ना काय. आली म्हणले तुमच्याकडं.
आणि तुम्ही जी मला गाय दिली ती का ती समोरच्या महाराजाला दिली. ते महाराज मला गाय देत नाही तर मला गाय तीच पाहिजे. वाद झाला, राजाला शाप प्राप्त झाला. राजा सरडाच्या योनीला गेला. वाटेल ते प्रयत्न केले पण त्या योनीतून मुक्त होता कामा नये. खूप खूप प्रयत्न केला, संदेश मिळाला. आपल्याला जर याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आहेत, आपल्याला बघायला जावं लागेल. अशा वेळेला एका वनामध्ये मोठा खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये नरग हा सरड्याच्या योनीत पडलेला आहे आणि तिथं भगवान गाई वासरं वळत होते. गाईची वळती आणण्यासाठी एक गोपाळ गेला. त्यानं खाली पाहिलं तर फार मोठा सरडा होता. त्याचे डोळे वाटीवारीसारखे, अशा गाडीच्या चाकासारखे त्याचे डोळे, फार मोठा सरडा, असा लांबलचक एखाद्या कासऱ्यासारखी त्याची शेपटी. आणि त्या गोपाळानं सांगितलं, दादा भयावह मोठा सरडा आहे. दादाही धावत आले. वरद आला, वाकड्या आला, पेंद्या आला, सुदामे आला, बोबड्या आला, सगळीजण आली. भगवान तिकडच होते. आवाज दिला, देवा ए कन्हैया, अरे फार मोठा सरडा आहे, त्याचे चाकासारखे डोळे आहेत. भगवान म्हणतात, दादा काय तुम्ही सुद्धा पोरांच्या नादी लागले. एवढा मोठा सरडा असतो का? 2 कासऱ्यासारखी त्याची शेपटी आहे, त्याचे पाया असे झाडाच्या फांद्यासारखे आहेत. काय हे काय वेड्यासारखं काय बोलता दादा तुम्ही? दादा सांगतात, अरे कन्हैया मी तुला सांगतोय, बघ तो बघ सरडा. या सगळ्या लोकांकडे सरडा डोळे वटारून म्हणजे सात्विकतेनं पाहत होता पण मोक्ष नाही. ज्यावेळेला भगवान परमात्मा आत डोकावतात, एका क्षणात विश्वाच्या मालकाकडे पाहिल्याबरोबर त्या सरड्यातून दिव्य देह असा निघला आणि पार्षदानी विमानात ठेवला. नरग राजा पूर्वपदाला गेला. पाहता श्रीमुख संध्याकाळचं देत जा. ते काय होतंय, कारण श्रोते का मला दुपारचं कीर्तन दिलं तरी याच्यापेक्षा जास्त लोक होते मागच्या वेळी. त्याला काय गिरगावकराच्या जत्रा लोक येतात. याच्यात काय होते, गोंधळ करा बंद करा, सोडा बंद करा, त्याच्यात ते सुधरत नाही ना. अभंग कसा सोडावा तेही कळत नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय बोलिलेले हे बघा, हॅलो, जोपर्यंत सगळं निवेदन वगैरे सांगणं होत नाही